मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज तुम्ही त्याला समजवा की मला आणि माझ्या बाळाला त्यांनी स्वीकारावं. मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज प्लीज त्यांनी मला आणि माझ्या बाळाला एक्सेप्ट करावं. तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर मनू आहे ना माझी बहीण, तुम्ही तिला विचारू शकता. म्हणून मी खरं बोलते ना. प्लीज प्लीज सांग ना त्यांना, प्लीज. तुम्ही शांत व्हा, मी बघते काय करायचं ते. सॉरी. मिस्टर दळवी, तुम्ही बोला. ते हेच म्हणणार की हे सगळं खोटं आहे. ते आता मी ठरवेन, तुम्ही शांत व्हा. बोला मिस्टर दळवी. मॅम, मी केवळ एक डॉक्टर नाहीये, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, प्रसूती तज्ञ. आणि माझे आजोबा कैलासवासी सदाशिवराव दळवी हे आयुर्वेदाचार्य होते. आजोबांबद्दल इथे सांगायची काही गरज आहे का? हो मॅम, गरज आहे. कारण त्यांनी जर मला नाडी परीक्षा शिकवली नसती तर मॅट्रिमोनियल साईटवर लग्न ठरलेल्या मला माझी बायको लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होती हे कळलंच नसतं. ते कसं कळलं? होमाला फेरे घालत असताना मी चुकून हिचा हात धरण्याऐवजी मनगट धरलं म्हणून. पण लहानपणीच अपघातात आईबाबांना गमावलेल्या हिची आणि म्हाताऱ्या आजी आजोबांची अब्रू धुळीस मिळू नये म्हणून आणि केवळ म्हणून मी शांत राहील. नाहीतर माझी गायनाक आत्या मांडवातच ह्यांचा उद्धार करायला निघाली होती. हिने स्वतःला आपण प्रेग्नंट आहोत हे माहीतच नसल्याचं नाटक केलं. सायकल अनियमित असल्याचा गैरफायदा घेऊन तिने हे नाटक केलं. त्यानंतर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न तिने केला. पण तिला वाचवण्यामागे माझं फक्त एकच कारण आणि ते म्हणजे हिच्या बरोबर हिच्या पोटातल्या निष्पाप बाळाचा जीव जाऊ नये एवढंच. तुम्हाला एवढं सगळं माहित होतं तर मला फक्त एकच सांगा की तुम्ही तेव्हाच तिला घटस्फोट का नाही दिलात? मॅम, मी तेव्हाच जर हिला घराबाहेर काढलं असतं तर हिच्याकडे आत्महत्या करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. कारण ही आजी आजोबांकडे परत जाऊच शकत नव्हती. ते ह्या धक्क्यानेच गेले असते. आणि मॅम, मी डॉक्टर असल्याने माझ्या या हातांनी शेकडो मुलांना जन्म दिला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.